श्री लक्ष्मीनारायण मंदिर सांगलीवाडी उत्सव सोहळा 2026. सांगलीवाडी संतनगर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा उत्सव सोहळा चैत्र कृष्ण विशाखार रविवार दिनांक 5/4/2026 ते चैत्र कृष्ण चतुर्थी अनुराधा वार सोमवार 6/4/2026 या कालावधीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता अभिषेक आणि पूजाविधी आरती याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 7:30 वाजता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 9 आणि 12 याचे वाचन व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण श्री सचिन उर्फ किरण पाटील महाराज सांगलीवाडी यांच्या वतीने चालू करण्यात आले. यावेळी असंख्य महिला आणि पुरुष हजर होते. संध्याकाळी 7 ते 9 हरिभक्त पारायण श्री सागर राडे मर्दवाडी यांचे कीर्तन अतिशय छान झाले. यामध्ये अनेक महिला आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कीर्तनाला वारकरी मंडळी महाराजांना अतिशय छान प्रकारे साथ दिली. यावेळी लक्ष्मीनारायण मंडळ हरगुडे प्लॉट सांगलीवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी श्री सागर पाटील, श्री दळवी गुरुजी, भारत इंगळे सर, BK पवार अण्णा, शशिकांत शिंदे, निलेश पवार, अभिजित तुपारे, जीवन मगदूम, संजय जाधव, दत्ता पवार, सतेज पोळ असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराजांनी कीर्तनामध्ये असे सांगितले की कलियुगामध्ये जगण्याचे 50 वर्षे झोपेत गेली आणि राहिलेले आयुष्य चिंतनाकडे करण्याकडे फिरकलेच नाही. चिंतन केल्याने आपल्याला फळ मिळते, आपणाला देवाची प्राप्ती होते. सध्या कलियुगामध्ये आयुष्य खूप थोडे आहे. सकळ जीवांचा करी तो सामना आणि देवा म्हणली आहे मी कोणाच काळजी घेऊ. जो माथ आहे जो माथ गुणगान करे घेसी तेव्हा देसी ऐसा असती का घेसी तेव्हा देसी ऐसा असती का. देवाच्या चिंतनाशिवाय चिंतने तत्रुपता. देवाचं चिंतन तुम्हाला मनशांती देत असतं. जगात सगळं मिळेल पण मनशांती देवाशिवाय मिळू शकत नाही. मनशांती देवाशिवाय मिळू शकत नाही. संपत्ती मिळेल पण संपत्ती तुम्हाला शांती दिलच, उलट संपत्ती दुःख दिली. परवा दिवशी पेपरला एक बातमी वाचली, तुम्ही पण वाचली असेल. एक उद्योगपती गेला, नाहीतर रेमंड नावाचं कापड आहे. चिंताचं काम होतं देवाचं चिंतन, पण मनुष्याचं चिंतन जगाचं चिंतन करतं आणि दुःखाला कामी होतं. चिंतनाचे 2 प्रकार, एक स्वचिंतन एक परचिंतन. मनुष्यानं स्वचिंतन करायला पाहिजे. आहे मी कोण हा करावा विचार ज्ञानेश्वर. या मनाला त्याचं चिंतन करायला पाहिजे. मनुष्य जगाचं चिंतन करतो, पापाला काढणं, जगाचे दोष काढणं, जगाविषयी बोलणं, पापाला काढणं. माणूस दुसऱ्याविषयी जास्त बोलतो. आमच्याकडे ते कीर्तनकार होऊन गेले, मला त्यांच्या भाषेत बोलता येत नाही. त्या मसाच्या वडला एक गुरु विष्णुपंत पूजक, बरेच कीर्तन ऐकले. ते म्हणायचे 4 बायका जर एकत्र बसल्या तर त्यांच्यातील 5वी जी आलेली नाही तिच्या नावानं धुळला चालू असतो. हे बरोबर आहे का बघा. आणि खरं दुसरी गोष्ट ग्रामीण भागातली आमच्या खेड्यातल्या दुसरी गोष्ट सांगायची भांगणीच्या बायका
गावात कधी नसतं. रानात जाणाऱ्या बायका, भांगलाला जाणाऱ्या बायका गावात कधी नसतात, पण गावातली खडा माहिती दुसरा उद्योग करत असतो. 4 कोपऱ्याच्या 4 असतात. सांगली वाड्याच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय त्यांना जाऊन विचारा. भारताच्या रॉला पण मागे पडतील. त्या रॉला एवढं माहिती खातं देत शक्तिशाली असतं.